मन मंदिरा गजर भक्तीचा। संतन के संग लागले तेरी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी। महाराज त्याचे पुढे जाऊन सांगतात, संतन के समागम में हरि भजन गाया करे, तेरी अच्छी जो है वो कभी बिगड़ी नहीं बनाएंगे। तेरी अच्छी जो चल रही है वो कभी बिगड़ी नाही बनाएंगे। फक्त संतांच्या संगतीत देवाचं चिंतन करा। मग महाराजही तेच म्हणतात, अरे प्यायचं तर हरी कीर्तनाचा प्याला प्या, सत्संगतीचा प्याला, जीवनाचं सार्थक होईल। किती सार्थक होईल पण माणसाला कळत नाही। मग हरी इथं म्हणण्याची वेळ आली। मग महाराज हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। एकदा हरी म्हटलं तर देवाला सुद्धा त्या असणाऱ्या हरी नावाच्या पुण्याचं मोजमाप करता येत नाही, टॅली करता येत नाही। आणि देवाचं नाव तुम्ही कसंही घ्या, तुमचा उद्धार बाळापूर आणि पंचक्रोशीतल्या आलेल्या वारकऱ्यांवर डेफिनेटली 100% होणार। आमच्या देवाचं नाव तुम्ही मनोभावे घ्या, तुमचा उद्धार हा होणारच। अरे इच्छु बारीक असू नाही तो मोठा असू, ठणका बसणारच, ठणका बसणारच, लक्षात ठेवा। तसं महाराज म्हणतात आमच्या देवाचं नाव तुम्ही कसंही घ्या, उद्धार होणार। उद्धार कसा होणार तुम्हाला एक एक्झाम्पल देते। गावातली एखादी पोरगी श्रीमंत घराण्यात दिली, बाबाची पुण्याई, ऐश्वर्य संपन्न बाबाची पुण्याई झाली, आणि त्या मोठ्या घराण्यात पोरगी गेली, कोट्यधीश लोक तिकडले हाय कोट्यधीश। पण ती पोरगी मुंबईला दिली, ती पोरगी दिवाळीला आलीच नाही, 2 लेकरं झाले माहितीला, आलीच नाही। बाप सारखा फोन करायचा, तायडे यावा जावय बापूला गावाकडे घेऊन यावा, येतच नव्हती। त्या मुंबईमध्ये ते महाराज मोठा बिल्डर, तो यायलाच वेळ मिळत नव्हती, यायलाच वेळ नाही। आणि 6 वर्षांना पुरीचा फोन आला, दादा यांनी 2 महिन्यासाठी सुट्टी टाकली, 1 महिना आम्ही गावाकडे थांबणार आहे, पण दिवाळीच्या सणाला मी आपल्या गावाकडे त्यांना घेऊन येणार आहे। बापाला एवढा आनंद झाला, 6 वर्षांना लेक येते, एवढा आनंद झाला, नुसतं फोनवरच बोलत होते, एवढा आनंद झाला। तर खेडगाव बाळापूर सारखं गाव, एवढा आनंद झाला, बिल्डिंगला कलरन, बंगल्याला कलरन, सोफा सेटन, बाई बाई जावई यायचे, जावयाचा किती मान ग, अग्गा गा बाळापूरच्या आया हो। ए वाघिनींनो, किती जावई आवडतो ग तुम्हाला, नाकाचा मोती ठेवी गहाण, राखी जावयाचा मान। जावई बाळापुरात आला का हिला असं उचलू उचलू फिकीत नसतं, अशी जावया पुढं पळती, अशी पळती, अशी पळती। महाराज तुम्ही नाही इथले जावई नाही, बरं झालं गावकरी का मग बरे, काय सांगा, एवढा जावई मामीला आवडतो, एवढा जावई। जावई जर यायचा असला ना, बकेट कोणती द्यायची, टावेल कोणता द्यायचा, साबण कोणती द्यायची, बशी कोणती द्यायची, प्लेट कोणती द्यायची, चमचा चमचा सुद्धा कोणता द्यायचा, त्याच्यापासून फिल्डिंग राहते हो। आणि जावई आच्छरदाणी मच्छरदाणी गुलाब पाणी 10-5 माणसाची फुकट तानात आणि जावई, फक्त जावई सासूरवाडीला येणार असं। मग हा जावई तर 6 वर्षाने येणार हो, बिल्डिंगला कलर, आणि ते नेमकी दिवाळीला आलं। पण दिवाळीच्या आधी महाराज 5 दिवस आधी आलं, दिवाळीच्या आधी 5 दिवस आलं। खेडगाव हे मोठा वाडा, हे मोठं पटांगण, हे वळायन, हे महाराज काय सांगू तुम्हाला, हे कुट्टीन, हे मशीनन, हे ट्रॅक्टरन, हे रोट्या, मोठा त्याचा मामा श्रीमंत तो बिल्डर, काय कमी महाराज आला बाई ते जावई। आणि दिवाळीच्या आधी आपल्याकडे काय करतात, पंत्या लाविते, माहिती आहे तुम्हाला, दिवाळीच्या आधी पंत्या लावतात। ते कुंभाराकडून पंत्या आणल्या आणि त्या मामीनं धुतल्या आणि त्याच्यात वाती टाकल्या कापसाच्या, गोड तेल टाकलं, पेटवल्या, उखांड्यावर लावली, गोठ्यात लावली, देवघरात लावली, उंबऱ्यात लावली, हे जिकडं तिकडं पंत्याच पंत्या। ते जावई आलं, आता शहरात आलं येडं शेणाल म्हणतो पेड, ती एज्युकेटेड क्वालिफाईड, ती इंग्लिश बोलणार, त्यानं ह्या पंत्या कधी पाहिलंच नव्हत्या। मग ते मामाला विचारलं, मामा हे काय आहे, व्हॉट इज दिस। ती इंग्लिश बोललं, मामा हे व्हॉट इज दिस। मामा म्हणे यांना, आता मामाने विनोदाने सांगितलं, मामा म्हणे यांना आमच्याकडे सूर्याचे पिल्लं म्हणतात, सूर्याचे। आता जावायला एवढे सूर्याचे पिल्लं आवडले, तो म्हणे वाव व्हेरी नाईस, किती वंडरफुल, किती ब्युटिफुल, असे मुंबईला सूर्याचे पिल्लंच नाही। मग आपण जर मामाकडून एखादं सूर्याचं पिल्लू मागितलं आणि मुंबईला नेलं तर आपल्या ऑफिसमधल्या टीमवर आपलं इम्प्रेशन पडन, काय पिल्लू आणलं, ते बी सूर्याचं आणलं। त्या जावयाच्या डोक्यातच सूर्याचं पिल्लू, सूर्याचं पिल्लू। 3 दिवस त्याच्या डोक्यातच। पण 4थ्या दिवशी त्याला वाटलं मामाला म्हणावं मला लाकीट देऊ नका, अंगठी देऊ नका, सूर्याचं पिल्लू द्या। तर मामा म्हण काय मागितलं, सूर्याचं पिल्लू, आपलं इम्प्रेशन डाऊन होतंय, जावयानं वजनात राहिलं पाहिजे। मग न्यायचं, पण चोरून न्यायचं, लपून न्यायचं। मग त्या दिवशी मामीन काय केलं, जरा लक्ष्मीपूजनाचा दिवस होता, जास्त तेल ओतलं आणि उखांड्यावरती पण ती ठेवून दिली। सकाळी 4 वाजेपर्यंत ते तेल होतं आणि ते सूर्याचं पिल्लू जित्त होतं, मेलं नव्हतं, म्हणजे जळत होतं। आणि हे जावई बापू सकाळच्या दिशेला निघले डबडं घेऊन, पहाटेच उठले निघले, आणि ते निघता निघता रस्त्याने पाहिलं, आबा बाबा बाबा सूर्याचं पिल्लू जित्त दिसतंय म्हणे, बाकीचे मेले, कारण बाकीचे पण त्यात तेल संपलं, त्या मेल्या। मग त्याच्या हिशोबाने मेल्या त्या, आणि आपल्या हिशोबाने इजल्या।
आणि ती उकांड्यावरची जित्ती होती. तो म्हणे बाज 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 सगळे सूर्याचे पिल्ल मेले पण उकांड्यावरचं जित्त दिसतंय म्हणे. मग आपल्याला बाहेरून येऊन जाऊस तर मामीनं जर हे उचललं घरात धुवायला नेलं मग त्याच्यापेक्षा आपण हे सूर्याचं पिल्लू लपून ठेवू आणि बाहेरून आलो टॉयलेटवरून का आपल्या बॅगमध्ये लपून ठेवून मुंबईला घेऊन जाऊ. आता तो जावई वेडा मग त्याने काय केले ते सूर्याचं पिल्लू घेतलं. कुठं लपू कुठं लपू कुठं लपू. मामाची वळही होती. मामाची वळही होती. त्याला वाटलं बस मामाच्या वळहीत ठेवलं का आपण ते कोणी आता बॅग मध्ये घालून घेऊन जाऊ. मग त्यानं काय केलं ते सूर्याचं पिल्लू उचललं म्हणजे पंती उचलली वळहीत अशी कोपटी केली वळहीत वळीत आणि ते सूर्याचं पिल्लू ठेवून गेलं ते टॉयलेटला निघून महाराज. असं सूर्याचा पिल्लानं आपला उद्धार केला. ते सूर्याचं पिल्लू नव्हतंच पंती होती. हाय अख्खी महाराज वळही पिटली अख्खी वळही पिटली. अख्खं बाळापूर पळवतो महाराज ही जायला. कोण तांब्यान कोण लोट्यान कोण बादल्यान कोण कळशान कोण बोर चालू करतं कोण अग्निशामक गाडीला फोन करतं. मामी तर अशी तोंडबडीतच बाहेर आली गे वाटुळं झालं म्हणे बाई. काय मानवरा हाडाचे काढ रक्ताचं पाणी करतो याची टोपी त्याच्या डोण्यात करतो त्याच्या टोप्यात दुसऱ्या डोक्यात घालतो गेले नाही तरी कुंभू कुंभू घालितो. महाराजानं काय कष्टानं वळई आणली होती बाई. काय कष्टानं कडवा आणला काय कष्टानं कडवळ आणला बाया. आणि एवढी वळई रचली बाई. मानवरा 2 दिवस जेवला नाही एवढा आग डोम उठला. मामा तर असा मारा छातर झुडू झुडू मामाची मरायची बारी. मामा म्हणायचं वाटोळं झालं वर्षभर बैलाला काय घालू आता का आडा पडू त्यांच्या पुढं. पावसाने पाठ फिरवली आणि एवढी मोठी वळई 7-8 हजाराची महाराज कडवा जळून गेला. आता कसं करू. पोरगी रडती मामा रडतो मामी रडती आणि हे सूर्याच्या पिल्लावाले वड्याकडून आले. हे सूर्याचे पिल्लावाले वड्याकडून आले. त्यानं ती वळई पेटेल पाहिली त्यानं डबडच फेकलं तोंडच पडायला लागलं महाराज. ते बसलं जावई 2 पाळ्यावर नुसतं तोंड बडायचं. मामी म्हणे आम्ही रडतो पण जावई का म्हणून रडू राहिलाय म्हणे. काय करावं काहीच कळा ना. पोरगी गेली झालं काय तुम्हाला अजिबात बोलू नको बायकोला म्हणे अजिबात बोलायचं काम नाही. मामी म्हणे जावई बापू याडवानी करू नका पिटली तर पिटली वळई तुम्ही टेन्शन घेऊ नका. तो जावई तर अजूनच इमोशनल झाला ना अजूनच तोंड बडायला लागला. मग तिनं महाराज नवऱ्याला बोलवलं पा कधी नवा 6 वर्षानं जावई आला आणि रडायला लावला. लोक काय म्हणतील बाळापुरातले पहिल्यांदा जावई आला आणि रडायला लावला. आज कुठं राहतं का चव घालायची का. आपल्याला काय केलं भाऊ बाबांना वाना जावायला समजून सांगा ना. मरू द्या ना ती वळई तुम्हाला का 10 जावई आहे का एकच आहे ना. आता तुम्ही गण कापसावर पाणी मारू मारू कापूस एकीत या ना वाना पुढं. न्याला तिनं नवरा ओढून महाराज. त्याला म्हणे अजिबात रडायचं नाही जावायला समजून सांगा ह्या बाळापुरात चव जाईन. येडे झाले काय तुम्ही महाराज. पळतच गेला महाराज मामा जावायला असं धरलं जावई बापू रडू नका काळजी करू नका. पेटली तर पेटली मारू द्या ना. एक वळही गेली काय टेन्शन घेत्या. अशा 6-6 वळा आहे मी आता 10 मिनिटात तुमच्या पुढे उभ्या करतो तुम्ही रडूच नका. जावई म्हणे तू वळही खाड्यात लोट पण मग सूर्याचं पिलू जळून गेलं त्याचं काय म्हणे. कळलं ना तुम्हाला. सूर्याचं पिलू बालिक होतं पण वळईचा उद्धार केला का नाही. तसं देवाचं नाव तुम्ही कसंही घ्या तुमचा उद्धार होणार म्हणजे होणारच. विठाला विठाला उद्धार जर होणारच आहे तर भगवंताचं नाम घ्या. मग हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. अरे हरी नावाची ताकद इतकी मोठी महाराज. हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ तेने माया जाळ तुटतील याच जन्मात. अरे याच लिही घडे देवाचे भजन अनेक नाही ज्ञान कोटे ठाईचं बैसणी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. अरे तुकाराम महाराज वैकुंठाला चालले आणि ज्या वेळेला विमानात बसले पण खाली राहिलेल्या लोकांना सांगून गेली रामकृष्ण विठ्ठल हाड हाड. आहे ना तू लक्ष द्या बर का. रात्री भाऊ होते कार्यक्रमाला आणि भाऊ एक मात्र असं पुढं बसलो होतं एवढं हसलं दुसऱ्याची चटई वल्ली झाली.
म्हातारा म्हणला सगळीकडे पाऊस पडतो आपल्याकडे पडा कस का. म्हणून याला म्हणलं हाय ना तू. आपल्याला भजनच येत नाही ना. गेलं तसंच गेलं गे वाघिणींनो माय. यू हाड हाड म्हणू नका. अरे ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा वामन भाऊ ज्ञानोबा तुकोबा जना मीरा मुक्ता छत्रपती शिवाजी राजे धर्मवीर संभाजी राजांना जन्म देणारा तुम्ही रागिनी आहात आणि यू हाड हाड म्हणत्या मा साहेब. अगं तुमच्या यू हाड हाड पायी बुरबुर सुद्धा येईना ग. हायची जाती हायची जाती असं म्हणू नका. चला लेकरू पाळण्यात झोपलं तर ठीक, नाही तर बाई त्याला पाळण्याच्या बाहेर काढी ती मांडीवर थापटी ती. वा आई घे पाळण्यातून बाहेर घे मांडीवर मन हरिपाठ देवाची येद्वारी उभाक्षण बरी त्याने मुक्ती चारी साधी येल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरिपाठ म्हण नाही हरिपाठ येत गवळण म्हण ना गवळण म्हण. पाहिला नंदाचा नंदन ते नैवेदिले मन ना जसं येईल तसं म्हण. स्वर नको नाही नसल जसं येईल तसं नाही जमत ना मग नुसतं अभंग तरी म्हण हरिपाठ म्हण. तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुका जमतंय का नाही. जसं येईल तुला तसं म्हण. नसल जमत ना जसं येईल तसं तुम्हाला भजन म्हणा. पण बाई त्याला थापडताना हरिपाठ नाही अभंग नाही गवळण नाही भजन नाही. तिथं काय म्हणते माहितीये का. वाटाणा फुटाना सांगदाना उदट चालला टना वाटाणा फुटाना सांगदाना. ऐका लहानपणी जर पोरांना आईच्या मांडीवर जर वाटाणा फुटाणा सांगदाना ऐकला तर मोठेपणी प्यायला बसल्यावर तेच मागत. वा सभासदांना करंट लागला रे करंट लागला. वा करंट सुद्धा लागला सभासदांना. त्याला माहितीये प्यायला बसल्यावर वाटाणा फुटाणा सांगतानाच लागतो. कारण लहानपणी ऐकेले ना म्हणून कधीच म्हणू नका महाराज. अरे मासाहेबांनी छत्रपती शिवाजी राजांना महाराज पाळणे म्हणावे. बाळा जो रे रघुनंदना माझ्या कुलभूषणा. काय मासाहेब म्हणायचे महाराज पाळणे जुनं ते सोनं होतं. मग आलात ना हरिमुखे म्हणा देवाचं नाव कसंही घ्या तुमचा उद्धार डेफिनेटली 100% होणार. एक सांगू दादा ज्याच्या नावानं दगड तारले तुम्ही आम्ही आपण माणसं आहे. बहु आहे करुणावंत तो करुणावंत आहे. ज्याच्या नावानं दगड तारले तारी ऐसे जड तारी ऐसे जड तारी ऐसे जड तारी ऐसे जड. तारी ऐसे जड उदकावरी जो दगड तो हा न ते करी ऐसी काय. ताई दादा काका मामा अण्णा ऐका राजा हो. जो दगड तारतो तुम्ही आम्ही माणसं आहे ना. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरी म्हटलं की त्याचं मोजमाप देवाला सुद्धा करता येत नाही असं अगणित. अरे नाम केवढे. निवृत्ती दादानं ज्ञानेश्वर दादानं निवृत्ती दादाला विचारलं दादा नाम केवढे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड गगनाहुनी वाढ नाम आहे.
आकाशापेक्षा मोठं इतकं देवाचं नाव आहे ना, मग संसारात राहून जिव्हेनं देवाचं नामस्मरण करा. त्याचं उत्तर माऊली 3ऱ्या चरणात देतात. आसोनी संसारे